भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। कालपासून उभाटा गटाच्या वतीने आणि खास करून मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्याकडून दुबार मतदाराविषयात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। स्वतः किशोरीताई पेडणेकर यांचं देखील दुबार मतदारामध्ये नाव आहे म्हणून त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केलेली आहे। खरं तर सातत्यानं उभाटा गट दुबार मतदारांवर बोलतोय, परंतु उभाटा गट जाणीवपूर्वक ठराविक लोकांच्या मतदारांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय। उभाटा गटाच्या वतीने किशोरीताई पेडणेकर आणि उभाटा गटाचे बाकी सर्व नेते फक्त हिंदूंच्या दुबार मतदारावरच आक्षेप घेत आहेत। याच्या आधी देखील आम्ही उभाटा गटाला प्रश्न केला होता की तुम्ही फक्त हिंदूंच्या दुबार मतदार का आक्षेप घेतायत। त्याच वरळीमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिमांची अल्पसंख्याकांची दुबार यादी माझ्या हाती आहे, ज्याच्यामध्ये शेकडोनी मुस्लिम दुबार मत आहेत, परंतु उभाटा गट त्याबद्दल चकार शब्दानं देखील बोलायला तयार नाही। मी ही याच्या यादीमधली काही नावं तुम्हाला वाचून दाखवतो। एका मतदारांची 2-2, 3-3 ठिकाणी नावं आहेत आणि ही यादी मला उभाटा गटाच्या वरळीतील एका ज्येष्ठ उभाटा गटाच्या नेत्यांनी दिलेली आहे आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही किशोरीताई आणि उभाटा गटाच्या नेत्याला विनंती केली की ही यादी तुम्ही दाखवा, परंतु त्यांच्यामध्ये ही यादी दाखवायची हिम्मत नाही, कारण त्यांना भीती आहे की आपण मुस्लिम दुबार मतदारांवर शंका उपस्थित केली तर मुस्लिमांची मतं आपल्याला मिळणार नाहीत। त्यामुळं उभाटा गटाच्या वतीने देण्यात आलेली त्यांच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या वतीने देण्यात येणारी यादी मी तुमच्या समोर वाचून दाखवतो, ज्याच्यामध्ये जवळपास 250 ते 300 नावं मुस्लिमांची आहेत आणि दुबार आहेत। त्याच्यावर हे शंका घेत नाहीत। किशोरीताई काल निवडणूक आयोगाबद्दल बोलत होतात, किशोरीताई काल तुम्ही दुबार मतदारावर बोलत होतात, परंतु या यादीमध्ये शेकडो दुबार नाव आहेत मुस्लिमांची, परंतु यातलं एकही नाव तुम्ही काल जाहीर केलं नाही, म्हणून ही यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो। याच्यामध्ये बूथ क्रमांक 62 आणि बूथ क्रमांक 148 वर शेख मोहम्मद इक्बाल यांचं 2 वेळेला नाव आहे। एका ठिकाणी ऍड्रेस आहे तिलक नगर आणि दुसऱ्या ठिकाणी नाव वीर जिजामाता नगर ब्लॉक बी डॉक्टर ई मोजेस रोड। अशा पद्धतीची 2 नावं एकाची आहेत। त्याच्या पुढे आहे शेख रिजवान यांचं 133 बूथ वर देखील नाव आहे आणि 66 बूथ वर नाव आहे। दोन्ही ठिकाणी वेगवेगळे ऍड्रेस आहेत, परंतु नाव एकच आहे। शेख रिजवान यांच्या बाबतीत हे आहे। तर पुढचा आहे शेख जावेद मोहम्मद यांचं बूथ क्रमांक 75 वर नाव आहे आणि शेख जावेद मोहम्मद यांचं बूथ क्रमांक 195 या ठिकाणी नाव आहे। शेख जावेद मोहम्मद मध्ये सुरुवातीला जे पासून जावेदचं स्पेलिंग आहे आणि दुसऱ्या ठिकाणी झड पासून जावेदचं स्पेलिंग आहे। त्यानंतर शेख सना जावेद यांचं 27 बूथ क्रमांकावर एकदा नाव आहे आणि 75 बूथ क्रमांक एकदा नाव आहे। 27 मध्ये जे नाव आहे त्याच्यामध्ये वेगळा ऍड्रेस आहे नरिमन स्ट्रीट वरळी आणि दुसरा जो आहे तो डॉक्टर JM भोसले मार्ग, अशा पद्धतीचा वेगळा ऍड्रेस दाखवून वेगवेगळी नावं आणि दुबार मतदार असल्याचं आढळून येत आहे। त्यानंतर शेख सुलतान हुसेन यांचं नाव बूथ क्रमांक 76 वर आहे आणि बूथ क्रमांक 200 वर देखील आहे। सुरुवातीला शेख सुलतान हुसेन यांचं पहिला ऍड्रेस आहे BDD चाळ 6 गणपत जाधव रोड वरळी आणि दुसरा ऍड्रेस आहे मरिमा नगर जे ब्लॉक आणि बेझेंट रोड। अशा पद्धतीचं वेगवेगळा ऍड्रेस या ठिकाणी आहे। आणि पुढचं नाव आहे शेख असम जावेद यांचं नाव आहे बूथ क्रमांक 156 वर आहे आणि शेख असम जावेद यांचं पुन्हा नाव आहे 82 वर। त्याच्यानंतर शेख शमशाद अब्दुल करीम यांचं नाव आहे बूथ क्रमांक 82 आणि बूथ क्रमांक 128 या ठिकाणी पहिल्या 82 वर BDD चाळ नंबर 100 आणि दुसऱ्या ठिकाणचं नाव आहे मायानगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ABC रोड आणि अशा पद्धतीचा हा दुसरा ऍड्रेस आहे। त्याच्यानंतर शेख असम जावेद
यांचं पहिल्यांदा नाव आहे बूथ क्रमांक 156 आणि दुसऱ्यांदा शेख असम जावेद यांचं नाव आहे बूथ क्रमांक 62। ही यादी जवळपास 250 ते 300 लोकांची आता माझ्याकडे आहे, परंतु या यादीमध्ये आणखी रिसर्च केल्यानंतर जवळपास 1,500 ते 2,000 मुस्लिमांची दुबार नावं वरळी मतदारसंघामध्ये आढळून आलेली आहेत। परंतु किशोरीताई पेडणेकर असतील, उभाटा गटाचे इतर नेते असतील, त्याच्यावर चकार शब्दाने बोलायला तयार नाहीत। उभाटा गट जाणीवपूर्वक हिंदू दुबार मतदारांवर शंका घेते। जिथं जिथं हिंदूंची नावं दुबार आहेत तिथं तिथं यांच्या पोटामध्ये दुखतंय आणि त्याच नावावर आक्षेप घेण्याचं काम यांच्याकडनं का केलं जातंय? मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिम मतांच्या जीवावर आपल्याला मुंबई महापालिका जिंकता येईल यासाठी उभाटा गटाचा हा सरळ सरळ डाव दिसतोय। किशोरीताई, तुमच्याकडे ही यादी असताना, तुमच्याकडे ही सर्व माहिती असताना तुम्ही याबद्दल चकार शब्दाने का काल बोलला नाहीत? तुमच्या नेत्यांनीच मला ही यादी दिलेली आहे, सांगितलंय की उभाटा गटाचा एकही नेता मुस्लिम दुबार यादीवर बोलायला तयार नाही। त्यामुळे ही यादी मी तुमच्या समोर ठेवतोय। ही प्राथमिक यादी आहे, त्यात जवळपास 200 ते 250 नावं आहेत, परंतु आणखी रिसर्च केला तर 1,500 ते 2,000 मुस्लिम दुबार मतदार एकट्या वरळी मतदारसंघामध्ये आढळतील। आदित्यजी ठाकरे यांना देखील माझा सवाल आहे, तुम्ही सातत्यानं दुबार मतदारावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देत होतात, आता अशा पद्धतीनं मुस्लिम दुबार नावं वरळीमध्ये समोर आली। या दुबार मतदारांच्या जोरावर तुम्ही निवडून आला आहात का? आदित्य ठाकरे, तुम्हाला मुस्लिम दुबार मतदारांनी मतदान केलं म्हणून तुमचा विजय झाला का? हा माझा सवाल आहे। माझा निवडणूक आयोगाला देखील सवाल आहे, निवडणूक आयोगाला देखील विनंती आहे की अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये वरळीमध्ये आणि मुंबईतल्या अनेक भागामध्ये मुस्लिम दुबार नावं आढळत आहेत। ही दुबार नावं तातडीनं कमी करण्याचं काम निवडणूक आयोगानं देखील केलं पाहिजे। निवडणूक आयोगानं या सगळ्या प्रक्रियेकडे तातडीनं बघावं आणि ही सगळी दुबार नावं हटवली पाहिजे। फक्त हिंदू दुबार नावावर आक्षेप घेण्याचं काम उभाटाच्या वतीनं सातत्यानं केलं जातंय। ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत हिरव्या मतांवर जिंकण्यासाठीचा हा डाव आहे। किशोरीताई, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली पाहिजेत। आदित्य ठाकरे ज्या वरळी मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्याच मतदारसंघातले हे सगळे वॉर्ड महापालिकेचे आहेत, तिथली दुबार मतदार याद्या जाहीर केल्या जात आहेत। ज्या मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे निवडून आले आहेत तिथली दुबार मतदार यादी जाहीर केली जाते, तुमची वेगळी काय मागणी आहे का? नाही, याचा अर्थ असा स्पष्ट आहे की आदित्यजी ठाकरे, तुमच्या मतदारसंघात जर का 20-22 हजार दुबार नावं आहेत असं तुमचं मत आहे, तर त्या दुबार मतदारांच्या जोरावरच आदित्य ठाकरे निवडून आलेत का? आदित्यजी ठाकरे यांनी आधी राजीनामा द्यावा, वरळीमध्ये आपला राजीनामा द्यावा आणि मग दुबार मतदारांबद्दल शंका उपस्थित करावी। या दुबार मतदारांच्या जोरावरच आदित्य ठाकरे वरळीमध्ये निवडून आले आणि संदीप देशपांडे यांचा पराभव झाला। त्यामुळं मनसेला देखील माझी विनंती आहे की तुम्ही वरळीमध्ये थोडं लक्ष घाला। कशा पद्धतीनं वरळीमध्ये आदित्य ठाकरेंनी दुबार नावं घुसवली आहेत का याची तपासणी करा, मग लक्षात येईल की आदित्यजी ठाकरे यांचा विजय देखील अशाच दुबार मतदारांच्यावर झालाय का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। त्यामुळं आदित्य ठाकरे यांची पॉवर महाराष्ट्रामध्ये जनतेने आधीच कट केलेली आहे। आता आदित्यजींमध्ये हिम्मत असेल तर या दुबार मतदाना प्रकरणात ते राजीनामा देतील आणि पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जातील। दुबार मतदार यादीवरून सातत्यानं उद्धव ठाकरे गट प्रकर्षानं पुढे येऊन बाजू मांडतो किंवा त्या पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट केला जातो की भाजप मतदार यादीच्या आधारावर निवडणुका जिंकते। त्याच उद्धव ठाकरे गटाच्या दोन नेत्यांची नावं या मतदार यादीमध्ये डबल आले, एक स्वतः किशोरी पेडणेकर, दुसरे म्हणजे विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे। याबद्दल काय? माझं किशोरीताईंना देखील म्हणणं आहे, किशोरीताई, तुमचं नाव 2-2 वेळेला कसं आलं? तुम्हीच त्याची नोंदणी केली होती का? तुम्ही नोंदणी केली असेल, तुम्हाला फायदा व्हावा म्हणून अशा पद्धतीची नोंदणी केली असेल, म्हणून कदाचित किशोरीताईंचं 2 वेळेला नाव आलं असेल। त्यामुळे किशोरीचं नाव समोर आल्यानंतर विनाकारण निवडणूक आयोगावर टीका करतायत
अशा पद्धतीने ज्यांच्या कोणाची दुबार नावे असतील त्या सगळ्यांची हटवली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीचे हजारो मुस्लिमांची नावं आहेत ती हटवण्यासाठी किशोरीताई का मागणी करत नाहीत? काल पत्रकार परिषद घेऊन किशोरीताई एवढ्या जोरजोरात ओरडत होत्या, बोलत होत्या। किशोरीताई ही नावं तुमच्याकडे होती ना, तुम्ही जी यादी तपासली त्यामध्ये ही नावं देखील तुमच्या समोर आली होती, परंतु तुम्ही या नावाबद्दल आक्षेप घ्यायला तयार नाहीत, या नावाबद्दल चकार शब्द काढायला तयार नाहीत। आणि आता भारतीय जनता पार्टी या नावाबद्दल बोलते। किशोरीताई तुम्हाला उत्तर लागेल की या नावावर तुम्ही ऑब्जेक्शन का घेतलं नाही? वरळी मधल्या या नावाचा तुम्हाला फायदा होणार आहे का? वरळी मधल्या या मतदारांमुळे तुम्ही निवडून येणार आहेत का? त्याच्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही मुस्लिम दुबार मतदारांवर शंका घेत नाहीत आणि फक्त जाणीवपूर्वक हिंदू मतदारांना टार्गेट करण्याचं काम, हिंदू दुबार मतदारांना टार्गेट करण्याचं काम किशोरीताई पेडणेकर आणि उभाटा गटाकडनं केलं जात आहे। काल मालवणमध्ये ज्या पद्धतीनं प्रकार घडतो समोर आपला निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैसे जे आहेत ते निवडणुकीसाठी वापरण्यासाठी ठेवले गेले असा आरोप भाजप थेट करण्यात आला, त्यावरती काय स्पष्टता आलेली आहे, काय समोर आले? खरं तर या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर हे समोर आले की त्यांचे पैसे हे स्वतःचे होते आणि त्यांचा बांधकाम व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायातले हे सगळे पैसे होते। मुळामध्ये अशा पद्धतीची धाड टाकण्याचा अधिकार राणेंना नाहीये। कुठलीही यंत्रणा असेल तर यंत्रणेच्या मार्फत धाड टाकला जाऊ शकते। एखाद्याच्या घरामध्ये घुसखोरी करणं, एखाद्याच्या घरामध्ये अनधिकृतपणे जाणं हे चुकीचं आहे। निवडणुकीबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर अधिकृतपणे तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार द्यायला पाहिजे, अधिकृतपणे पोलिसांमध्ये तक्रार द्यायला पाहिजे। ते न करता तुम्ही डायरेक्ट फेसबुक लाईव्ह करत एखाद्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये जाता, कार्यकर्त्यांच्या घरामध्ये धाड टाकता। तुम्हाला हा अधिकार कोणी दिलेला आहे? भारतीय जनता पार्टी कधीही पैशाच्या जोरावर निवडणूक लढत नाही। भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य नागरिकांवर विश्वास आहे, सर्वसामान्य मतदारांवर विश्वास आहे। सर्वसामान्य मतदार भारतीय जनता पार्टीलाच आशीर्वाद देतात। माझा राणेंना सवाल आहे, तुम्ही ज्या वेळेला विधानसभेला निवडून आला होतात तेव्हा तुम्ही अशाच पद्धतीनं मालवणमध्ये पैशाचं वाटप केलं होतं का? याचं उत्तर आधी तुम्ही द्यायला पाहिजे। जर का पैसे वाटून मालवणमध्ये निवडणूक जिंका येत असेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीचं वाटप केलं होतं का? याचं उत्तर आधी द्यावं। भारतीय जनता पार्टी कधीही अशा पद्धतीनं निवडणुकीत पैसे वाटपाचे धंदे करत नाही। भाजपाचा कार्यकर्त्यांवर आणि सर्वसामान्य नागरिकांवर विश्वास आहे, पण दुर्दैवाने काल आमच्याच कार्यकर्त्यांच्या घरी धाड टाकून त्याच्या व्यवसायाचे पैसे निवडणुकीसाठी वापरले जात आहेत असा खोटा आरोप केलाय। मी काल देखील म्हटलं होतं की हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातलं षडयंत्र आहे आणि आता ते षडयंत्र समोर आलेलं आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे त्या संघटनेचे राज्याचे प्रमुख असतात। महायुतीतल्याच एका आमदाराकडनं भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवरती, जो सगळ्यात मोठा पक्ष महायुतीतला आहे, त्यांच्यावरती थेट नाव घेऊन आरोप केले जात आहेत। राणेंचं म्हणणं आहे की प्रदेशाध्यक्षांच्या सांगण्यावरच हे सगळे प्रकार होत आहेत। हे तुम्ही कसं याला? माझी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना देखील विनंती आहे की आपण महायुती म्हणून राज्य सरकारमध्ये आहोत, महायुती म्हणून अनेक ठिकाणी निवडणुका लढतोय, काही ठिकाणी युती झाली नसल्यामुळे मैत्रीपूर्ण लढत होते, परंतु अशा पद्धतीचे कार्यकर्त्यांच्या थेट घरात जाणं, त्या ठिकाणी धाड टाकणं हे बंद केलं पाहिजे। माझी एकनाथजी शिंदे यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी त्या लोकांना समजून सांगावं की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जर का तुम्ही अशी कारवाई करणार असाल, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात अशी भूमिका घेणार असाल तर ते महायुती म्हणून योग्य नाही। शिंदेंनी आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यांना, नेत्यांना समजूत घातलं पाहिजे। शरद पवारांनी टिप्पणी केली आहे। शरद पवार असं म्हणतात की आताच्या निवडणुका या कामावर नाही तर पैशावर जिंकल्या जातात आणि अर्थकारणाच्या माध्यमातून निवडणुका जिंकल्या जात असतील तर त्यावर न बोललेलंच बरं। आदरणीय शरद पवार साहेब महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत। फक्त पवार साहेबांना मला एकच आठवण करून द्यायची आहे, बारामतीमध्ये जेव्हा रोहित पवार विधानसभेच्या निवडणुका लढत होते त्यावेळेला बारामती ॲग्रोचे कर्मचारी कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये पैसे वाटतानाचे व्हिडिओ समोर आले होते। त्यावेळेला बातम्या देखील झाल्या की बारामती ॲग्रोचे कर्मचारी रोहित पवारांसाठी कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये पैसे वाटत आहेत।
आदरणीय पवार साहेब, आपण हा सल्ला रोहित पवारांना देणार आहात का? रोहित पवार फक्त 1200 मतांनी कर्जत जामखेडमध्ये निवडून आले होते. मग त्यावेळेला हे 1200 मतदान आपण पैसे वाटून घेतलं होतं का? ज्या पद्धतीनं कर्जत जामखेड परिसरामध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती ॲग्रोचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात सापडले होते. अनेक ठिकाणी आमच्या राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे व्हिडिओ देखील शूट केले होते. त्यामुळे रोहित पवारांनी पैसे वाटण्याच्या मुद्द्यावर बोलू नये आणि आदरणीय पवार साहेबांना माझी विनंती आहे की हा पैसे न वाटण्याचा सल्ला आधी आपल्या नातवाला रोहित पवारांना जर का दिला असता तर बरं झालं असतं. तसं झालं असतं तर कर्जत जामखेडची निवडणूक रोहित पवारांना कधीही जिंकता आली नसती. फक्त पैशाच्या जोरावर कर्जत जामखेडची निवडणूक रोहित पवारांनी जिंकलेली आहे आणि बारामती ॲग्रोच्या कर्मचाऱ्यांचं सहकार्य घेऊन हे पैसे वाटप झाल्याचे आरोप त्याही वेळेला झाले होते. माध्यमात त्या सगळ्या बातम्या आहेत. रोहित पवारांनी असा ट्विट केला आहे की भाजप कशा पद्धतीने निवडणुका जिंकतं हे आता समोर आलेलं आहे आणि निलेश राणेंना शाबासकी दिली आहे. निलेश राणेंना शाबासकी देण्याच्या आधी रोहित पवारजी आपल्या घरात काय चालतं याचं आत्मचिंतन करा. आपल्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही पैसे वाटप केले होते त्याचे व्हिडिओ आले होते, माध्यमात बातम्या आल्या होत्या. कशा पद्धतीनं गावागावामध्ये जाऊन बूथपर्यंत जाऊन मतदारांपर्यंत जाऊन आपण पैसे वाटप करत होता हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्राला याची पूर्ण कल्पना आहे की रोहित पवारांनी विजय कसा मिळवला. त्यामुळं शाबासकी देण्याच्या ऐवजी आपल्या मतदारसंघामध्ये पैसे वाटप कशा पद्धतीने सुरू होते हे रोहित पवारांनी एकदा महाराष्ट्राला सांगावं आणि पैसे वाटून निवडून कसा येतं याचा फॉर्म्युला एकदा रोहित पवारांनी महाराष्ट्राला द्यावा. सोनिया गांधींचा फोटो आहे. राहुल गांधी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे सोनिया गांधींसोबत गेले म्हणून त्यांची साथ सोडली. तेच आता एकनाथ शिंदे त्यांच्या फोटोवर बॅनर. खरं तर अंबादास दानवे यांनी सोनिया गांधींबद्दल बोलूच नाही. सोनिया गांधींबद्दल जर अंबादास दानवे बोलत असतील तर वरून दंडा पडेल आणि तुम्हाला तुमचं पद देखील राहणार नाहीये. कारण सोनिया गांधींना मुजरा घालण्याचं काम, राहुल गांधींना शरण जाण्याचं काम कोणी केले महाराष्ट्रामध्ये? तर उभाटा गटानं सातत्यानं सोनिया गांधींसमोर मुजरा घालण्याचं काम. दिल्लीमध्ये जाऊन 3-3 दिवस कोण बसलो होतो? दिल्लीमध्ये गेल्यानंतर सोनिया गांधींची भेट देखील उद्धवजींना मिळाली नव्हती. त्यामुळे ज्यांनी आपला संपूर्ण उभाटा गट सोनिया गांधींच्या चरणाशी अर्पण केलेला आहे, उभाटा गटाची सोनिया सेना झालेली आहे, त्यांनी इतरांबद्दल बोलू नये. आपण आपले पोस्टर कशा पद्धतीने सोनिया गांधी बरोबर लावतायत? राहुल गांधींना तुम्ही नेते म्हणतायत. राहुल गांधी जो मतचोरीचा अजेंडा दिल्लीमध्ये नक्षल्यांचा अजेंडा पुढे रेटतायत तेच आदित्य ठाकरे इथे रेटतायत. याबद्दल अंबादास दानवे यांनी बघायला पाहिजे. सोनिया गांधींच्या विरोधात जास्त अंबादास दानवेंनी बोलू नये. जास्त बोलला तर अंबादास दानवेंचं उरलं सुरलं पद देखील जाईल. असं म्हटलं की शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती, एकनाथ शिंदेची शिवसेनेची युती ही भविष्यातल्या एका नव्या समीकरणाची नांदी करेल. असं कुठलंही समीकरण होणार नाही. नांदी होणार नाही, नांदा होणार नाही आणि काहीही होणार नाही. या राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महायुती अतिशय भरभक्कमपणे आहे. पुढची 5 वर्ष महायुतीचाच कारभार चालणार आहे आणि पुढची 5 वर्ष कुणालाही कितीही पोटामध्ये वाटत असेल की वेगळं समीकरण व्हावं, राज्यामध्ये वेगळं काही व्हावं, अजिबात वेगळं कुठलंही समीकरण होणार नाही. देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांची अतिशय भरभक्कम युती आहे. त्यामुळे असे नवे समीकरण आले तर विधानसभेतही त्याचा काही परिणाम होणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच क्रमांक 1 चा असेल आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात बहुतांश जागा या महायुती जिंकतील याच्यामध्ये अजिबात शंका नाही. आपण बघताय या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे नेते कुठे दिसत आहेत का? उद्धवजी ठाकरे यांनी एक तरी सभा नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी घेतली का? राज ठाकरे यांनी एक तरी सभा घेतली आहे का? काँग्रेसच्या सभेला प्रतिसाद मिळतोय का? काँग्रेसचे नेतेच जात नाहीत. बाळासाहेब थोरात गायब दिसतात, पृथ्वीराज चव्हाण गायब दिसतात. फक्त हर्षवर्धन सपकाळ कुठे कुठे प्रसिद्धीसाठी आरोप करताना दिसत आहेत. बाकी एकही काँग्रेसचा नेता ग्राउंडवर नाही. उभाटा गटाचा
नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाची अवस्था देखील अगदी तशीच आहे. शरद पवार साहेबांनी आज पत्रकार परिषद घेतली. रोहित पवार वगळता राष्ट्रवादीचा शरद पवार गटाचा एकही नेता मैदानात नाही. त्यामुळे या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निकाल लागण्याच्या आधीच या महाविकास आघाडीने पराभव स्वीकारलेला आहे. महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये आणि वर्षभर एक वर्ष होऊन कारभाराला 1 वर्ष होईल सुद्धा. भाजपचा मुख्यमंत्री असताना सुद्धा सहयोगी पक्षांना मात्र मुख्यमंत्री पदाचे स्वप्न मधून राष्ट्रवादीकडून विधान केली जातात. काल दादा भुसेंनी पण विधान केलं. एकनाथ शिंदे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री. स्वप्न बघायला अजून जीएसटी लागत. स्वप्न लागत. महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय स्पष्ट कौल दिलेला आहे की देवाभाऊंच्या नेतृत्वातच ही निवडणूक झाली आणि देवाभाऊच पुढचे 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील. याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. प्रत्येकाला वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, प्रत्येकाला अपेक्षा असते, पण त्यासाठी बहुमत आवश्यक असतं, त्यासाठी आमदारांची आकडेवारी आवश्यक असते. आता बहुमत महायुतीकडे आहे आणि भारतीय जनता पार्टीला जनतेच्या आशीर्वादामुळे सर्वात जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे कुणीही कितीही स्वप्न बघितली तरी पुढची 5 वर्ष ही स्वप्न पूर्ण होणार नाहीत आणि त्याच्यानंतर देखील भारतीय जनता पार्टी जनतेच्या मनावर राज्य करतं. जनतेचे आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत. शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शिंदेची शिवसेना समीकरण त्याचा नाही. कुठलंही समीकरण होणार नाही. पवारांची राष्ट्रवादी असू द्या किंवा अजून कोणी असू द्या, पवारांच्या राष्ट्रवादीची विधानसभेमध्ये काय अवस्था झाली आहे तुम्ही बघितलं. त्यामुळे असं कुठलंही नवीन समीकरण येणार नाही. आणखी एक मुद्दा मला या निमित्ताने आपल्याला मांडायचा. काल 26/11चा मुंबईवरचा हल्ला झाला. या हल्ल्याच्या निमित्ताने मुंबई महाराष्ट्र काँग्रेसने केलंय. हे ट्विट मी तुम्हाला दाखवतो. या ट्विटमध्ये महाराष्ट्र काँग्रेसनं जाणीवपूर्वक एक असं नाव घुसवलं की ज्याचा या संपूर्ण प्रकरणाशी काहीही संबंध नाही. काँग्रेसनं काय म्हटलंय ट्विटवर? 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या भ्याड हल्ल्यात प्राण गमावलेल्या सर्व ज्ञात अज्ञात निर्दोष नागरिकांना तसेच या हल्ल्यात मुंबईकरांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारे शहीद हेमंत करकरे, तुकाराम ओंबळे, अशोक कामटे, सलीम खान, लक्षात घ्या सलीम खान व इतर बहादूर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. आता सलीम खान नावाचं कोणीही जवान किंवा सलीम खान नावाचा एकही व्यक्ती मुंबईच्या हल्ल्यामध्ये शहीद झाला नाही. परंतु जाणीवपूर्वक सलीम जावेदची स्टोरी लिहायची, फेक नरेटिव्ह पसरवायचा, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतल्या मुस्लिम लोकांची मतं मिळवायची. यासाठी अशा पद्धतीनं सलीम खान नावाचं एक कॅरेक्टर उभं केलं जातं आणि काय सांगितलं जातं तर 26/11च्या हल्ल्यामध्ये ते शहीद झाले. आता हे सलीम खान नावाचं कॅरेक्टर अस्तित्वातच नव्हतं. आपण संपूर्ण कुठेही सलीम खान नावाचा कोणीही व्यक्ती शहीद नाही. तरीही जाणीवपूर्वक एका धर्माचं लांगुलचालन करण्यासाठी आणि मतं मिळवण्यासाठी अशा पद्धतीनं सलीम खान नावाचं कॅरेक्टर याच्यामध्ये घुसवलं जातं. हे मतांचं लांगुलचालन आहे. सलीम जावेदच्या स्टोरी निर्माण करण्याचा प्रयत्न जसा झाला तसाच काँग्रेसच्या वतीनं अशा पद्धतीनं फेक स्टोरी निर्माण प्रयत्न केला जातोय. परंतु आपल्याला कल्पना असेल मुंबईमध्ये अशा पद्धतीनं तुम्ही कितीही ट्विट तरी तुम्हाला मुंबईकर हे सहन करणार नाहीत. जेव्हा ही बाब आम्ही निदर्शनास आणून दिली तेव्हा काँग्रेसनं या सगळ्या प्रकरणामध्ये पळ काढला आणि हे ट्विट डिलीट करून टाकलं आणि काँग्रेस नेहमीप्रमाणे पाय लावून पळून गेली. काँग्रेसची सवयच आहे एखादा मुद्दा टाकायचा, एखादा मुद्दा समोर आणायचा आणि त्याच्यावर विरोध झाला की पळून जायचं. हे राहुल गांधी देखील सातत्यानं करतात. राहुल गांधीने देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हटलं होतं आणि मग कोर्टामध्ये त्यांना माफी मागावी लागली. आता देखील मुंबई काँग्रेसनं अशा पद्धतीचा एक फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही गोष्ट निदर्शनास आणून दिल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. हे ट्विट डिलीट केलं. परंतु ही काँग्रेसची मानसिकता काय आहे? हर्षवर्धन सपकाळ तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे.
हा सलीम खान तुम्ही कुठून आणला, या सलीम खानला कसं जन्माला घातलं, हा सलीम खान कोण आहे, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं हर्षवर्धन सपकाळ तुम्हाला द्यावी लागतील. हा प्रश्न विचारतायत की असे फेक नावं तुम्ही का घालतायत, हर्षवर्धन सपकाळ आणि महाराष्ट्र उत्तर द्यावं लागेल. काल बोरिवलीमध्ये तुमचे प्रमुख पदाधिकारी त्यांच्यावर हल्ला झालेला, या हल्ल्याकडे भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे सरचिटणीस आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते गणेशजी खणकर यांच्यावर काल भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न बोरिवलीमध्ये झाला आणि उभाटा गटाच्या काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं मुद्द्याची लढाई गुद्द्यावर आणण्याचा प्रयत्न करतायत. आता गणेशजी खणकर ICU मध्ये आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, परंतु अशा पद्धतीचा भ्याड हल्ला भारतीय जनता पार्टीच्या मुंबईच्या सरचिटणीसावर तुम्ही करतायत. महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे, मुंबईमध्ये कायद्याचं राज्य आहे, आमचा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. अन्यथा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देखील जशास तसं उत्तर देण्यासाठी सक्षम आहेत. जर का तुम्ही मुद्द्यांची लढाई गुद्द्यावर आणणार असाल तर भाजप देखील कमी करणार नाही, परंतु आमचा कायद्यांवर आणि पोलिसांवर विश्वास असल्यामुळे आम्ही कायदा हातात घेत नाही. कायदा हातात घेणं ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही. माझी उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे यांना देखील विनंती आहे की मुद्द्याची लढाई मुद्द्यावर झाली पाहिजे. गुद्द्यावर आणण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टी देखील जशास तसं उत्तर देऊ शकते. महबूब शेख यांनी एक आरोप जो आहे तो सरकारवर केंद्र विभागावर केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की रामभाऊ खाडे एक सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या पक्षाचे सदस्य आहेत, त्यांच्यावरती एक हल्ला झालेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याचा मास्टर माइंड जो आहे तो शोधला पाहिजे, कारण असे हल्ले जे आहेत ते वाढताना वाढतात. निश्चितपणे कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असतो, भारतीय जनता पार्टीचा असतो, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा असो किंवा उभाटा गटाचा असो, कुठल्याही कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीचे हल्ले होत असतील तर तातडीनं कारवाई झाली पाहिजे. माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींना देखील विनंती आहे की अशा पद्धतीने हल्लेखोरांवर तातडी कारवाई करावी आणि पोलीस खातं, गृह खातं अतिशय सक्षम आहे. अशा हल्लेखोरांना कुठल्याही पक्षात असेल तर त्याला सोडलं जाणार नाही, कारण आपण लोकशाही पद्धतीमध्ये राहतो, आपण लोकशाही मार्गाने निवडणूक लढतो. मुद्द्याने प्रतिकार केलं पाहिजे. मुद्द्याची लढाई गुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करू नये आणि असा प्रयत्न झाला तर दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल. खूप खूप धन्यवाद.